नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रियाच्या विरोधात खूप मोठा पुरावा हाती लागलेला आहे आणि त्यामुळं कोर्टामध्ये आता प्रूव्ह केलं जाणार आहे की प्रिया ही खोटारडी आहे. त्या रात्रीबद्दल खोटं बोलणारी ही प्रिया आहे या बाबतीतला अर्जुन आणि सायलीच्या हाती मोठा पुरावा लागलेला आहे. त्याचबरोबर सायलीने एवढी भारी हुशारी केलेली असते की त्या हुशारीने प्रियाची वाट लागलेली असते, तर अश्विनने मात्र प्रियाला बुक्क्यांचा मार दिलेला आहे. हे सगळं का केलेलं आहे, हे सगळं कशासाठी होणार आहे ते आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सायली आता खाली आलेली असते. अर्जुन सायलीचं प्लॅनिंग झालेलं असतं की त्यांना ब्युटिकमध्ये जायचं आहे. ब्युटिक तर 9 वाजता बंद होतं, म्हणून अर्जुन सायली आता 9च्या नंतर जाणार असतात. तर ते पाहतात तर प्रिया तिथे डायनिंग टेबलवरती बसलेली असते. तेव्हा अर्जुन वरून जिन्यातून हे सर्व पाहत असतो. तेव्हा सायली प्रियाला म्हणत असते, काय झालं गं? नाही, तू एवढ्या वेळ थांबलेली आहेस म्हणून विचारलं. तेव्हा प्रिया म्हणत असते, तुला काय घ्यायचं आहे ना, ज्याच्यासाठी आली आहे ना ते घे आणि गप्प बस ना. तू कशाला मध्ये मध्ये बोलत आहे, असं प्रिया सायलीला बोलत असते. तेव्हा सायली म्हणत असते, तुला माहिती आहे का, आज ना आम्ही दोघं एका ताटात जेवणार आहोत. कसं आहे माहिती आहे का, नवरा बायकोनी एका ताटात जेवल्याने त्यांच्यातलं प्रेम वाढतं, म्हणून आम्ही दोघं जण आज एकत्र जेवणार आहोत. तेव्हा मात्र प्रियाला धक्का बसतो. प्रिया म्हणत असते, काय बोलते ही, म्हणजे खरंच हे दोघं जण एकत्र जेवणार आहेत? आणि सायलीने मग जेवणाचं ताट वाढायला घेतलेलं असतं. प्रियाला आता तिथून उठवून तर कसं लावायचं? प्रियाला जा म्हणलं तर प्रिया जाणार नाही, ही गोष्ट मात्र सायलीला चांगलीच माहीत असते. आणि त्यामुळं सायली मग प्रियाला म्हणत असते, आम्ही ना बघ आज कसं एकत्र जेवणार आहोत, तुला ना कळणारच नाही. एकमेकांनी एकत्र जेवल्याने काय होतं, त्यांच्यातलं प्रेम कसं वाढतं याबद्दल तुला काही माहितीच नाही आहे गं. हे तुला कळणं शक्यच नाही, कारण काहीही झालं तरी त्यासाठी नवरा बायकोच्या नात्यामध्ये प्रेम असावं लागतं, असं सायली बोलत असते. तेव्हा मात्र प्रियाला धक्का बसलेला असतो. प्रिया म्हणत असते, काय चाललं हिचं? अर्जुन वरून सगळं पाहत असतो आणि सायली मात्र मुद्दामूनच आता ते लोणच्याची भरणी घेते आणि त्या लोणच्याच्या भरणीतलं जे तेल आहे ते सगळं तेल प्रियाच्या अंगावरती ओतते. प्रियाचं लक्ष नसतं हे पाहून सायलीने आता मुद्दामूनच ते तेल ओतलेलं असतं, कारण सायलीला प्रियाला तिथून हाकलवून लावायचं असतं. कारण प्रिया जोपर्यंत तिच्या रूममध्ये जात नाही तोपर्यंत अर्जुन आणि सायली या दोघांनाही तिथून निघता येणार नसतं आणि त्यासाठी त्यांच्या दोघांचं हे सगळं प्लॅनिंग चाललेलं असतं. आणि अर्जुन वरून पाहत असतो, सायलीचं नक्की काय चाललंय, ही सायली कशा पद्धतीनं वागत आहे, हा प्रश्न मात्र इकडे अर्जुनला पडलेला असतो. सायली म्हणत असते, अगं सॉरी, नाही भरणी हातातून निसटली ना म्हणून ते सांडलं. प्रिया म्हणत असते, तुला माहिती आहे का किती इम्पॉर्टंट ड्रेस आहे माझा, किती महागातला ड्रेस आहे, तू त्याचं वाटोळं केलेलं आहेस. हे सगळं प्रिया बोलत असते. तेव्हा सायली म्हणत असते, अगं मी काही वाटोळं नाही केलेलं. तू काय कर माहिती आहे का, त्याला मीठ आणि लिंबू लावून घे, ते निघून जाईल. तेव्हा प्रिया म्हणत असते, काय बोललीस तू? सायली म्हणते, कसं आहे मी गृहिणी आहे ना, मला सगळ्या गोष्टी माहीत असाव्या लागतात. त्यामुळं मला माहिती आहे त्याला मीठ आणि लिंबू लावलंस ना तर ते सगळं निघून जाईल त्याचं तेल. त्यामुळं काळजी करू नकोस, ते होईल सगळं व्यवस्थित. त्यामुळं तू जा, ते चेंज करून घे जा, असं सांगते. आणि प्रिया मात्र चिडचिड करतच निघालेली असते. प्रियाला प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय आहे आणि हे सगळं कशा पद्धतीनं घडतंय, असं प्रियाला वाटत असतं. आणि प्रियात गेलेली असते. अर्जुनला मात्र मजा येत असते. अर्जुन धावत जातो आणि मग इकडे रूमला लॉक करतो. सायली तोपर्यंत आवरावर करत असते. प्रिया तिच्या रूममध्ये निघून गेलेली असते आणि त्यासोबतच सायलीच्या आवरावर सुरू झालेली असते, कारण प्रिया आणि अश्विन यांची रूम खाली असते. अर्जुन, सायली आणि कल्पना, प्रताप यांची रूम वरती असते. प्रिया आता तिच्या रूममध्ये गेलेली आहे. अर्जुन सायली यांचं काम सुरू झालेलं असतं. सायली म्हटलं, अर्जुन म्हणत असतो, आवरा पटकन. सायली म्हणत असते, हो तर चालेलं आहे माझं. आणि त्यासोबतच सायली मग ती लोणच्याची भरणी उचलून जागच्या जागी ठेवते, कारण काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी त्यांना शोधायच्या असतात आणि हे सगळे पुरावे त्यांना मिळवायचे असतात. त्यासाठी ही सगळी कसरत चाललेली असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की सायली अर्जुनने इतकी मोठी कामगिरी करायचं ठरवलेलं असतं, एवढ्या मोठ्या गोष्टी त्यांनी शोधायचं ठरवलेलं असतं आणि ते सगळे पुरावे त्यांच्या हाती लागत असतात. त्यासोबतच त्यासाठी आता जी रिस्क घ्यायला लागेल ती सगळी रिस्क घ्यायची तयारी सायली आणि अर्जुन यांनी केलेली असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन निघालेले असतात. प्रिया मात्र त्यांच्या रूममध्ये गेलेली असते. प्रिया रूममध्ये गेलेली असते. अर्जुन, सायली निघालेले आहेत. सायलीला अर्जुन म्हणत असतो, पण एक गोष्ट राहिली आहे. कसं आहे माहिती आहे का, एका ताटात जेवल्याने नवरा बायकोमधलं प्रेम वाढतं. ती गोष्ट राहिलेली आहे, ती आपल्याला मिळवायला पाहिजे ना, ती करायला पाहिजे ना, हे सगळं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन, सायली सर्वजण हे बोलत असतात. त्याचबरोबर अर्जुन, सायली विचार करत असतात
आणि मग अर्जुन सायली म्हणत असतो की सायली खरंच ते राहिलं आहे ना. तेव्हा सायली म्हणते काय हो आहे तुमचं, ते फक्त मी ना त्या प्रियाला बोलण्यासाठी केलं होतं. अर्जुन म्हणत असतो की नाही तुम्ही ना हे खोटं बोलताय, पण मला ना माहिती आहे की ते जेवायला लागणारच आहे एका ताटात. सायली म्हणत असते अहो आपण कशासाठी चाललो आहे, काय चाललं आहे तुमच्या डोक्यात, काय आहे हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन सायलीला चिडवत असतो. तो म्हणत असतो की अहो बरोबर आहे मिसेस सायली, पण तुमच्या लक्षात गोष्टी येतात का, मी काय सांगत आहे कळतंय का तुम्हाला, असं तो बोलत असतो. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा अर्जुन मात्र खूपच रोमॅन्टिक होत असतो. अर्जुनला खूप भारी वाटत असतं. अर्जुनला वाटत असतं की हे सगळं जे काही घडत आहे ते खरंच खूप भारी चाललेलं आहे. कारण अर्जुनला वाटत असतं की मला ना या सर्व गोष्टी खूपच छान वाटत आहेत, असं अर्जुनचं म्हणणं असतं. अर्जुनला जाणून घ्यायचं असतं की हे सगळं काय घडत आहे, या सगळ्यामुळं काय होत आहे. अर्जुन याच गोष्टींचा विचार करत असतो. त्यासोबतच इकडे प्रिया विचार करत बसलेली असते की अजूनही अश्विन कसा आलेला नाही, अश्विनने यायला पाहिजे होता आतापर्यंत, पण तो आलेला कसा नाही हा प्रश्न प्रियाला इकडे पडलेला असतो. आणि त्यासोबतच प्रिया म्हणत असते किती भूक लागली मला, काय आहे सगळं, जोपर्यंत त्या तिजोरीच्या चाव्या माझ्या हाती लागत नाही आहेत ना तोपर्यंत मला हे आदर्श सुनेचं नाटक करावं लागणार आहे. म्हणजे प्रियाला आता हे सगळं लुटायचं आहे, लुटून तिथून बाहेर पडायचं आहे, हे सगळं तिचं चाललेलं असतं. आणि म्हणूनच तिनं हे सगळं बोलत असते. त्यासोबतच प्रिया म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता मला या सर्व गोष्टी अशा पद्धतीनं कराव्या लागणार आहेत. तेवढ्यातच अश्विन येतो आणि नेमका प्रियाने एक घास खाल्लेला असतो, तोही इतका मोठा खाल्लेला असतो की तो तिने तोंडात घातलेला असतो. आणि त्या क्षणी अश्विन तिथे पोहोचलेला असतो. अश्विन म्हणत असतो तन्वी, आणि प्रिया तो घास गिळायचा प्रयत्न करत असते, पण तिला मात्र तो घास गिळताच येत नसतो. आणि मग अश्विन तिथं पोहोचलेला असतो. प्रियाला काही बोलता येत नसतं. प्रिया विचार करायला लागते की हे सगळं काय आहे, आता मी कसं बोलू, कसं सांगू हे अश्विनला, मग मी आत्ता काय खाल्लेलं आहे ते, म्हणून मला बोलता येत नाही. हा विचार आता इकडे प्रियाच्या डोक्यात सुरू झालेला असतो. प्रिया मात्र म्हणत असते की मला आता ह्याला कसं सांगायचं आहे, तिच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नसतो. अश्विन मात्र म्हणत असतो की अगं तन्वी काय झालं आहे. ती म्हणत असते की काही नाही. तोपर्यंत अश्विनने धबाधब तिच्या तोंडात काहीतरी अडकलेलं आहे म्हणून तिला मारायला सुरुवात केलेली असते. आणि तो मात्र तिला मारत असतो. तेव्हा इकडे पाहायला मिळतं की अश्विन तिला म्हणत असतो काय आहे हे सगळं. तोपर्यंत पाटीत बुक्क्यांचा मार खाल्लेला असतो, पडून तोंड दाबलेलं असतं. आणि इकडे बुक्क्यांचा मार प्रिया खात असते. अश्विन तिला बुक्क्या घालत असतो. आणि मग तिने मेसेज टाईप करते आणि त्याला दाखवते की मी आज जेवायला थांबलेले होते, पण तू आलेला नाहीस लवकर, तू नेमका आज उशीर केलेला आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच मी ही गोष्ट करत होते, पण तू मुद्दाम उशीर केलेला आहे, त्यामुळे मी आता तुझ्याशी बोलणार नाही. तेव्हा मात्र अश्विन म्हणतो की म्हणजे तन्वी तू अजूनपर्यंत जेवायची थांबलेली आहेस का. तेव्हा ती सांगत असते की हो. आणि मग अश्विनला खूप भारी वाटू लागतं, कारण त्याची तन्वी, त्याची लाडकी तन्वी जी आहे ती त्याच्यासाठी अजूनपर्यंत जेवायची थांबलेली आहे, ही गोष्ट त्याला खूपच भारी वाटलेली असते. आणि तो म्हणत असतो की म्हणजे तू माझ्यासाठी जेवायचं थांबलेली होतीस म्हणून तू चिडलेली आहेस का, बरं बरं काळजी करू नकोस, इथून पुढे मी नाही उशीर करणार, असं तो बोलायला लागलेला असतो. ती म्हणत असते की ह्या मूर्ख माणसासाठी मला काय काय करावं लागणार आहे ना, देव जाणे काही करू मी, मला कळतच नाही आहे. एकदा का तिजोरीच्या चाव्या माझ्या हाती आल्या की मग मात्र सगळं सोपं होणार आहे. तोपर्यंत हे नाटक मला चालू ठेवावं लागणार आहे. हे सगळं प्रियाचं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे अर्जुन सायली आता पोहोचलेले असतात त्यांची कामगिरी फत्ते करण्यासाठी, कारण त्यांना महत्त्वाचा पुरावा मिळवायचा असतो. आणि तो महत्त्वाचा पुरावा मिळवण्यासाठी ते पोहोचलेले असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं सायलीला आणि अर्जुनला प्रश्न पडलेला असतो की आता काय करायचं. अर्जुन म्हणत असतो की सायली आपल्याला इथून असं जाता नाही येणार. तेव्हा अर्जुन म्हणत असतो मग कसं जायचं. सायलीलाही तोच प्रश्न पडलेला असतो, मग जायचं कसं. तेव्हा सायली म्हणत असते हो मी ना मागच्या साईडला एक खिडकी पाहिलेली आणि ती खिडकी ना उघडी असते, असं सायली अर्जुनला सांगत असते. म्हणजे अर्जुन सायलीला आता समजलेला आहे की जायचं कसं आहे. हा मोठा पुरावा अर्जुन आणि सायली यांच्या हाती लागलेला आहे, कारण त्यांना काहीही करून आत्ता ह्या सगळ्या गोष्टी शोधतच जावं लागणार असतं, हे त्यांना दोघांनाही माहिती असतं. आणि त्याचबरोबर ते दोघंही आता निघालेले असतात आणि ते मागची खिडकी नेमकी त्या दिवशी पण उघडी असते. आणि अर्जुन आणि सायली दोघंही मागच्या खिडकीतून उडी मारून आत पोचतात
आणि ते रजिस्टर पाहायला सुरुवात करतात. कारण त्या रजिस्टरमध्ये अशी गोष्ट असते की जी गोष्ट म्हणजे काहीही झालं तरीही आता अर्जुन सायलीला ती मिळवायची असते. त्याच्यामध्ये आहे ते म्हणजे साक्षीचं नाव, आणि जोपर्यंत साक्षीचं नाव मिळत नाही तोपर्यंत काहीही करता येणार नसतं. आणि त्यामुळं साक्षीचं नाव मिळवणं ही खूपच मोठी गोष्ट असते, आणि ती गोष्ट आता शोधायची असते ती म्हणजे अर्जुन आणि सायलीला. आणि आता साक्षी शिकरेचं नाव शोधण्यासाठी जे काही करता येईल ते करायचं अर्जुन आणि सायलीनं ठरवलेलं असतं. त्या ब्युटिकमध्ये असलेलं साक्षीचं नाव शोधणं खूप महत्त्वाचं आहे हेही अर्जुन सायलीला वाटत असतं, आणि मग त्यासाठी ते पुरावे शोधत असतात. इकडे प्रिया आणि अश्विन दोघंही जेवायला बसलेले असतात. अश्विन मात्र प्रियाला म्हणत असतो की हे बघ तन्वी, काही झालं तरी माझं फील्ड असं आहे की तू असं उपाशी कधी राहू नकोस, त्याची गरज नाही. कारण मी कधी येईल काही सांगता येत नाही. त्यामुळं उपाशी राहण्याचा प्रयत्नही करू नकोस, कारण माझं जे टायमिंग असतं ना ते फिक्स नसतं गं. उगीच तुला कशाला त्रास सांग बरं मला, आणि उपाशी नाही राहायचं. तुला त्रास कशाला, आणि तू जर अशी उपाशी राहणार असेल तर माझं कामात लक्ष लागेल का? त्यामुळं मी तुला सांगत आहे की तू असा विचारही नको करूस. आणि त्याच वेळी ती म्हणत असते, पण अश्विन असं का? सांग बरं मला, तू कामात बिझी असतो हे मलाही माहिती आहे, परंतु आपण दोघं जर एकत्र जेवलो तर नक्कीच आपल्यामध्ये चांगलं आपल्या नात्याचं बॉन्डिंग होणार आहे, असं प्रिया अश्विनला बोलत असते. प्रियाची ही सगळी नाटकं चाललेली असतात, तिचं हे सगळं नाटकी वागणं असतं, आणि ती मात्र हे सगळं मुद्दाम होऊनच बोलत असते. कारण तिला माहिती असतं की अश्विनला तिच्या जाळ्यात कसं उडायचं आहे. त्यावेळेस आता कल्पना आलेली असते, आणि कल्पना म्हणत असते की अरे अजून एवढा वेळ, आणि तन्वी तू अश्विनसाठी जेवायची थांबलेली आहेस, असं कल्पना बोलत असते. तेव्हा मात्र तन्वी म्हणत असते की हो हो आई, असं म्हणत असते. आणि मग अश्विनला ती सांगत असते. तेव्हा कल्पना म्हणत असते की अगं तुला मी सांगू का की नको जेवायला थांबत जाऊ, कारण त्याचं शेड्यूल माहिती आहे ना तुला कसं असतं, उगीच कशाला त्रास करून घेते, असं बोलणं सगळं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं ते म्हणजे प्रिया जाते आणि अश्विनसाठी आता तिने बडीशेप घेऊन येते, आणि त्याला म्हणते की तुला आवडते ना म्हणून तुझ्यासाठी आणलेली आहे, असं म्हणत त्याला ती बडीशेप देते. तो म्हणत असतो की आपण दोघं मिळून आवरूया. तेव्हा ती म्हणत असते की नाही नको, आवरते मी सगळं. आणि त्याला म्हणते की तुझ्या रूममध्ये मी आलेस, आणि आता सगळं आवरायचं नाटक करत असते. तिला मात्र अजिबात इंटरेस्ट नसतो. ती म्हणत असते की हे सगळं मला करावं लागतंय, तेही फक्त आणि फक्त ते आदर्श सुनेचं मिरवण्यासाठी. सायली आणि अर्जुन पोहोचलेले असतात, आणि आता सायली अर्जुनची शोधाशोध सुरू झालेली असते. सायली अर्जुन शोधत असतात, आणि तेवढ्यात त्यांना रजिस्टर सापडतं. सायली म्हणत असते हे बघा सापडलं, रजिस्टर सापडलेलं आहे, आणि त्यामध्ये नावही सापडलेलं आहे. 17 नंबरची फाईल आहे. म्हणजे सायलीच्या लक्षात आलेलं असतं की आता त्या नावाच्या पुढे 17 नंबर लिहिलेला आहे. अर्जुन लगेच म्हणतो की थांबा, त्याचा एक मला फोटो घेऊ द्या, असं म्हणत अर्जुनने तो फोटो घेतलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे अर्जुन म्हणू लागतो की आता पुढे काहीतरी आपल्याला 17 नंबरची फाईल शोधायची आहे. दोघांची शोधाशोध सुरू झालेली असते, पण अर्जुनच्या लक्षात येतं ते म्हणजे कुणीतरी आलेलं आहे. आणि कुणीतरी आलेलं आहे ही गोष्ट लक्षात आल्यामुळं अर्जुन आणि सायली दोघंही थांबतात. अर्जुन म्हणत असतो की आपण तिकडे जाऊया, आणि मग लॉक उघडून ती येते. म्हणजे ते ब्युटिकची जी ओनर असते ती तिथं आलेली असते, जिने अर्जुन सायलीला पत्ता सांगा म्हणजे डिटेल्स द्यायला नकार दिलेला असतो. ती आज त्या ब्युटिकमध्ये पुन्हा आलेली असते. नक्कीच तिचं काहीतरी साहित्य राहिलं असणार म्हणूनच ती पुन्हा आलेली असते. अर्जुन आणि सायली आता मागच्या साईडला जाऊन लपून बसतात, कारण काहीही झालं तरीही त्यांच्याकडे दुसरा कोणताही ऑप्शन नसतो. आणि मग ती तिथे जाते, तिथं काही फाईल्स आहेत ती शोधत असते, तिथं काय राहिलं आहे का ते बघत असते. आणि तिचं हे सगळं चाललेलं असतं. अर्जुन आणि सायली तिथं जे ड्रेसेस लावलेले असतात त्याच्या पाठीमागं लपून असतात, आणि तिथून हे सर्व पाहत असतात. तर तिची एक पर्स राहिलेली असते, म्हणून ती पर्स घेण्यासाठी तिथं आलेली असते. तिची पर्स ती हातात घेते, आणि आता तिथून ती जायला निघते, पण तिला काहीतरी हालचाल जाणवते, म्हणून ती पुन्हा अर्जुन आणि सायली ज्या बाजूला उभी आहेत त्या बाजूला येऊ लागते. अर्जुन आणि सायलीला खरं तर टेन्शन आलेलं असतं. आपण जर पकडले गेलो तर खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे असं अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. अर्जुन सायलीला शांत करत असतो. ती तिथेच असते. मध्ये ते ड्रेसेस लावलेले असतात त्याच्या बाजूने अर्जुन सायली फिरत असतात, तीही त्या बाजूने फिरत असते, आणि त्यांची चुकामुक होत असते. अर्जुन सायलीला आता शोधायचं अर्जुन सायलीला पण खूपच अवघड जात असतं. खरं तर हा सगळा खेळ चाललेला असतो. अर्जुन सायली अगदी तिथे लपंडाव खेळल्यासारखे खेळत असतात, आणि अर्जुनच्या हाईटचा मात्र इथे चांगला
चांगलाच वापर होतो, त्याला बरोबर दिसत असतं ते गेली का काय. ती दरवाजापर्यंत जाते आणि पुन्हा म्हणते, काय ह्या मुली किती निष्काळजी असतात, खिडकी उघडीच ठेवलेली आहे असं म्हणत ती खिडकी बंद करण्यासाठी येते आणि खिडकी बंद करू लागते. त्यासोबतच सायली पाहत असते, सायलीलाही धक्का बसलेला असतो. ती पुन्हा आत येते आणि खिडकी बंद करते आणि पुन्हा जाऊ लागते. अर्जुन सायलीचं काम फत्ते झालेलं असतं, कारण आता ती तर गेलेली आहे, म्हणजे आता पुढच्या गोष्टी शोधायला त्यांना आता गरजेचं असतं. आणि आता ती 17 नंबरची जी फाईल आहे ती फाईल त्यांना शोधायची असते. 17 नंबरची फाईल शोधण्यासाठी त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आता ती फाईल शोधण्यासाठी दोघंही कपाटाच्या दिशेने जातात आणि त्याचबरोबर कपाटाच्या दिशेने ते दोघंही जाऊ लागलेले असतात. कपाटामध्ये 17 नंबरची फाईल त्यांना सापडते आणि मग 17 नंबरची फाईल त्यांच्या हातात आलेली असते. सायली म्हणते, हे बघा साक्षी शिकरे 17 नंबर, म्हणजे त्या ब्युटिकचे ठराविक असे कस्टमर असतात. आणि त्याचबरोबर फाईल उघडल्या क्षणी तिथं 2022 सालची जी पावती आहे ती अर्जुन आणि सायली यांच्या हाती लागते. आणि त्या 2022 सालच्या पावतीमुळंच खूप मोठं सत्य आता अर्जुन सायलीच्या समोर येणार असतं, कारण त्या पावतीमध्ये अशी गोष्ट असते की ज्याच्यामुळं कळणार असतं की त्यामध्ये नक्की काय आहे. आणि त्यामुळंच कळणार असतं ते म्हणजे साक्षी शिकरे त्या ब्युटिकमध्ये जात होती. या सर्व गोष्टी समोर येणार असतात आणि फायनली ती फाईल मिळालेली आहे, ते फोटो घेतलेले असतात. अर्जुन म्हणत असतो की आपल्याला हा पुरावा मिळालेला आहे आणि आपल्याला काहीही करून आता इथून बाहेर पडायचं आहे, हे अर्जुनचं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच अर्जुन म्हणत असतो की आता निघूया. मग अर्जुन आणि सायली ज्या खिडकीतून उडी मारून आत आलेले असतात त्याच खिडकीतून आता ते निघालेले असतात आणि बाहेर येतात. आणि त्या ब्युटिकच्या बाहेर आल्यानंतर अर्जुन आणि सायली म्हणत असतात की फायनली मिशन कम्प्लिटेड. म्हणजे अर्जुन सायलीने हे मिशन तर कम्प्लीट केलेलं असतं, परंतु अर्जुन सायली विचार करत असतात की ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं लावायच्या आहेत, कशा पद्धतीनं आपल्याला हँडल करायच्या आहेत, हे सगळं त्यांच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. परंतु अर्जुन आणि सायली हे मात्र विचार करत असतात की काहीही झालं तरीही आत्ता महत्त्वाची गोष्ट ही आहे की आत्ता साक्षी शिकरेच्या विरोधात आपल्याला महत्त्वाचा पुरावा तर मिळालेला आहे, परंतु साक्षी शिकरेने जे काही केलेलं आहे आत्तापर्यंतचं कांड जे काही केलेलं आहे ते मात्र त्यांना आता कळलेलं असतं. त्यासोबतच पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली हे सगळं घेऊन आता निघालेले असतात. इकडे प्रिया मात्र म्हणत असते की यांच्या रूमची लाईट अजून ऑन कशी आहे, नक्की हे दोघं काय करत आहेत, हा प्रश्न प्रियाला पडलेला असतो. आणि प्रिया शोधाशोध करत अर्जुन सायलीच्या रूमकडे जाते. अर्जुन सायलीच्या रूमकडे जाऊन ती पाहते तर त्यांच्या रूमला लॉक असतं आणि प्रिया म्हणत असते की हे लॉक करून गेलेत, म्हणजे आता ह्यांची वाट लावायची आहे. ह्या सायलीनं माझा ड्रेस खराब केला, आता हिला दाखवते, असं प्रियाचं नाटक चाललेलं असतं. इकडे सायली मात्र म्हणत असते की फायनली एक एक धागा जोडत आपल्याला आता सगळ्या गोष्टी शोधायच्या आहेत आणि मग मधुभाऊ निर्दोष सुटणार आणि या प्रियाचं सत्य सर्वांच्या समोर येणार. ती किती कारस्थानी आहे, किती खोटारडी आहे, हे सत्य सर्वांसमोर येणार आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच सायली विचार करत असते. ती म्हणत असते की काही झालं तरीही मधुभाऊ लवकरच निर्दोष सुटले पाहिजेत, हा प्रयत्न आता अर्जुन सायलीचा चाललेला आहे. अर्जुन म्हणत असतो की हो नक्की सुटणार मधुभाऊ निर्दोष, कारण आता तुम्ही माझ्यासोबत आहात ना, त्यामुळं घाबरण्याची अजिबात गरज नाही. मग प्रिया सगळ्यांना खाली बोलवते, विचारू लागते की हे सगळं काय चाललेलं आहे. अर्जुन आणि सायली दोघंही निघून गेलेले आहेत. त्याचबरोबर त्यांनी जाताना त्यांच्या रूमला लॉक लावलेला आहे. तेव्हा मात्र अश्विन तिथे येतो आणि अश्विन विचारू लागतो, पण तन्वी तू त्यांच्या रूमकडे गेलेलीस कशाला. तेव्हा ती म्हणू लागते की मला आईंना गुड नाईट म्हणायचं होतं ना, म्हणून गेले होते मी. तेव्हा अश्विनचं म्हणणं बरोबर असतं, तू जर त्यांची बाजू घेऊन बोलत असतील, त्यांच्या बाबतीत बोलत असशील तर तू त्यांच्या रूममध्ये जाण्याचा प्रश्नच नव्हता. इकडे पूर्णाजी बाहेर आलेली असते आणि प्रियाने कांगावा करायला सुरुवात केलेली असते. प्रिया सांगत असते की ते रूमला लॉक लावून गेलेत, मला ना काळजी वाटते म्हणून मी विचारते. तेवढ्यातच अर्जुन सायली आलेले असतात. अर्जुन सायली आले की आता प्रिया बोलायला सुरुवात करते. प्रिया म्हणत असते, बघितलं ना हे आत्ता आलेले आहेत, नक्की काय झालेलं आहे कळतच नाही आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अर्जुन सायली तर आलेले असतात आणि प्रियाचा कांगावा सुरू झालेला असतो. प्रिया बोलत असते आणि त्यासोबतच प्रिया म्हणत असते की काही झालं तरीही मला ना काळजी वाटत होती, म्हणूनच मी हे सगळं बोललेले होते, मला ना खरंच काळजी वाटत होती. अर्जुन म्हणतो की खरंच तू काळजी करायची काहीच गरज नव्हती, कारण आमच्या या घरातले आम्हाला कधी कोणी काही मानतच नाही आहे, तर तू काळजी करायचा प्रश्नच येत नाही, असं अर्जुनचं म्हणणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र कल्पना म्हणत असते की अर्जुन काय चाललं तुझं, तोंड सांभाळून बोल जरा, तुझं जरा अति चाललेलं आहे बरं का, असं कल्पना बोलत असते. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो, माझं अति काय चाललेलं आहे,
मी कुठं काय बोलत आहे. हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा तो म्हणत असतो की म्हणजे हिने आजपर्यंत मी लॉक लावलेलं नाही. या प्रश्नाचं उत्तर मामा तूच दिलेलं आहे, कारण तू म्हणालीस ना आजपर्यंत लावलं नाही, मग आता का लावलं? कारण तुला माहिती आहे आजपर्यंत जी व्यक्ती आपल्या घरात नव्हती ती व्यक्ती आपल्या घरात आलेली आहे, म्हणूनच मला आज रूम लॉक करून जावी लागली. कारण मागे माझ्या रूममध्ये जाऊन माझ्या कपाटातील कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर ज्यांनी शोधून काढले होते ती गोष्ट पुन्हा होऊ नये म्हणून मी हे सगळं केलेलं आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन बोलत असतो आणि मग पूर्णाजी म्हणत असते अर्जुन बाद झालं, कारण प्रिया ही चुगली करत आहे हे अर्जुनने बोलल्यानंतर मात्र पूर्णाजीला राग आलेला असतो. पूर्णाजी म्हणत असते की खूप झालं अर्जुन, एवढं बोलायची काही गरज नाही, हे पूर्णाजी अर्जुनला सांगत असते. तेव्हा मात्र पूर्णाजीला अर्जुन म्हणत असतो की पूर्णाजी या प्रश्नाचं उत्तर तुला सापडून जाईल, कारण तू जे काय बोललेले आहे ते तुला कळतच आहे की हे सगळं का केलेलं आहे. त्यामुळं तू आता विचार कर नक्की कशामुळे ह्या सर्व गोष्टी करण्यात आलेल्या आहेत आणि ह्या मुलीमुळे हे सगळं केलेलं आहे. तर लगेचच हा अश्विन जो बायकोचा बैल आहे तो मात्र आता इकडे अर्जुनच्या अंगावर येतो आणि तो म्हणू लागतो तू माझ्या बायकोवरती आळ घेतो, एवढं लक्षात ठेव. काही झालं तरी मी माझ्या बायकोबद्दल एक शब्दही बोललेला खपवून घेणार नाही, असं तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो हो बरोबर आहे, तू तुझ्या बायकोबद्दल बोललेला एक शब्दही खपवून घेणार नाहीस, पण आज तुझ्या बायकोने जी गोष्ट केलेली आहे तीच तशी आहे ना, म्हणून बोलावं लागत आहे. आणि मग अर्जुन सांगू लागतो की बास. सायली म्हणत असते की अरे बास करा, कारण आमच्याकडून चूक झाली, आम्ही बोलायला हवं होतं, आम्ही सांगायला हवं होतं. आणि तेव्हा मात्र इकडे सायली बोलत असते आणि मग ती माफी मागते. अर्जुन तिच्याकडे पाहत असतो, पण सायली मात्र इकडे प्रियाच्याच कानाखाली वाजवत बोलत असते. ती म्हणत असते की बघ तन्वी, आज तुझ्यामुळं कळलं की घरातल्यांना आमची किती काळजी आहे. आम्ही नजरे आड गेलो तर घरातले आमच्या काळजीने कासावीस झालेले असतात, त्यांच्यामुळंच आम्हाला आज कळलेलं आहे की त्यांना आमच्याबद्दल किती वाटत आहे. खरंच थँक्यू, तुझ्यामुळं या गोष्टीची जाणीव झाली. आज जर तू नसते तर आम्हाला कळलंच नसतं की ते आमची किती काळजी करत आहेत. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र प्रिया पाहतच राहते, कारण इकडे अर्जुनने आणि सायलीने प्रियाचीच वाट लावलेली असते. रूममध्ये आल्यानंतर अर्जुन सायली यांना लक्षात येतं की प्रिया ही खोटं बोलत आहे आणि आता लवकरच कोर्टात हे प्रूव्ह करायचं आहे की त्या रात्री घडलेली घटना मधुभाऊ एक सांगत आहेत आणि प्रिया एक सांगत आहे. त्या रजिस्टरवरून त्या पावतीवरून हे लक्षात आलेलं आहे, ते कार्ड जे आहे ते साक्षी शिखरेचंच आहे, ही गोष्ट लक्षात आलेली आहे असं बोललं जात असतं. सायली म्हणत असते की म्हणजे लवकरच आपण ह्या गोष्टीपर्यंत पोहोचणार आहोत. फायनली त्या गोष्टीबद्दल आता खुलासा झालेला आहे. अर्जुन सायलीच्या हाती महत्त्वाचे पुरावे लागलेले आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.